पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज। वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतायत। पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं। नवीन अधिकारी नियुक्त करू, अजित पवारांचा इशारा। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढतीये असं म्हणणं योग्य होणार नाही। पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील 8 दिवसात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार। 8 दिवसांचा वेळ द्या, पद सोडतो। चांगला माणूस शोधणं अवघड असं जयंत पाटील यांचं वक्तव्य। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही। रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणात दुरान्वय संबंध नसल्याचं धनंजय मुंडेंचं मत। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा। सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुंबईतील निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरं मिळण्यासह टोरेस घोटाळ्याचा विषय मांडला। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। टोरेस कंपनीत दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांचे 13 कोटी बुडाले। घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 3 जण अटकेत। शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी घेतली अजित पवारांची भेट। पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। टीआरपीमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1। प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला।